सर्वप्रथम बासू मॅथ्स वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल हा पर्याय निवडा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुणोत्तर प्रमाण व चलन भाग 6 मध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एक वार मनःपूर्वक स्वागत। अतिशय सोप्या पद्धतीने आपण समजून घेऊयात रेशो, प्रोपोर्शन आणि व्हेरिएशन। 3 पदे प्रमाणात असताना कशा पद्धतीने गणित सोडवलं जातं किंवा उदाहरण सोडवलं जातं याची चर्चा आपण या भागात करूयात। सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा असा हा घटक म्हणजे गुणोत्तर प्रमाण व चलन। चला तर मग आपण उदाहरण समजून घेऊयात। 3 संख्या प्रमाणात असताना म्हणजे काय असतं ते पहा। तर आपल्याला A, B, C अशा 3 वेगवेगळ्या किमती दिलेल्या असतील आणि त्यामध्ये आपण A/B बरोबर B/C असं लिहू शकतो। जसं तिरकस गुणाकार केल्यावर त्यालाच आपण B वर्ग बरोबर AC किंबहुना AC बरोबर B वर्ग अशाही स्थिरांकामध्ये व्यक्त करता येतं। पाहूयात आपण या 3 संख्या प्रमाणात आहेत का। जसं की 9, 12 आणि 16 यांना जर आपण A, B, C असं अनुक्रमे नाव दिले तर काय होईल बघा। तर आता आपण म्हणतोय तसं A/B बरोबर B/C। आता या ठिकाणच्या किमतीनुसार लिहिल्यास 9/12 बरोबर 12/16 अर्थात B वर्ग बरोबर AC। B गुणिले B म्हणजे B वर्ग, A गुणिले C म्हणजे AC। या पद्धतीने आपल्याला हा जो फॉर्म्युला तयार करता आला यामध्ये आपण किमती टाकल्यास म्हणजेच 12 गुणिले 12 अर्थात या मध्यभागची किंमत B चा वर्ग 12 चा वर्ग बरोबर AC A म्हणजे 9 गुणिले C ची किंमत 16 असं हे गणित लिहिलं जातं। म्हणजेच 12 चा वर्ग बरोबर 9 गुणिले 16, 12 चा वर्ग 144 आणि बरोबर आहे 16 144। अर्थात हे स्थिरांक ह्या दोन्ही किमती समीकरणाच्या दोन्ही बाजू म्हणजेच LHS बरोबर RHS आला असेल तर आपल्याला या 3 संख्या प्रमाणात आहेत असं म्हणता येतं। आणि या ठिकाणी हे अगदी बरोबर जुळल्यामुळे 9, 12 आणि 16 या 3 संख्या परस्पराच्या प्रमाणात आहेत असं आपण सांगू शकतो। ठीक आहे। आता या ठिकाणी पहा, आपण पहिल्या उदाहरणाच्या अनुषंगाने चर्चा करतोय खालील कोणत्या संख्यांचा गट प्रमाणात आहे आणि दिलेल्या संख्या 3 आहेत। म्हणजे आपलं पहिलं काम A, B, C यानुसार 4, 8 आणि 10 यांच्या किमती मांडून घ्याव्यात। त्यानंतर काय करता येतं बघा। त्यानंतर आपण A/B बरोबर B/C असं लिहितो। मग B वर्ग बरोबर AC या मांडणीनुसार या किमती ठेवू। उदाहरणार्थ B वर्ग म्हणजे 8 चा वर्ग आणि AC म्हणजे 4 गुणिले 10 म्हणजेच 8 चा वर्ग 64 बरोबर 10 गुणिले 4 40 हे बरोबरीत येतं का? नाही। म्हणून आपल्याला काय म्हणता येईल, या ठिकाणी या 3 संख्या प्रमाणात नाहीत। ठीक आहे। तर या 3 संख्या प्रमाणात नसल्याचं हे या ठिकाणचं प्रतीक आहे की या 2 किमती समीकरणाच्या दोन्ही बाजू समसमान बनत नाहीत, संतुलित होत नाहीत। आता यांचा विचार करूयात। ठीक आहे। बघा इथं काय दिसतं, 4, 6 आणि 9 अर्थात आपण प्रथमतः ABC यांच्या किमती देऊन पाहू। 4, 6 आणि 9 म्हणजेच B वर्ग बरोबर AC, B ची किंमत 6 त्यामुळे 6 चा वर्ग आपल्याला करावा लागेल आणि AC म्हणजे 4 आणि 9 म्हणून 4 गुणिले 9, 6 चा वर्ग म्हणजे 36 बरोबर 4 9 36। आता मात्र या ठिकाणी दोन्ही बाजू समसमान झालेल्या आहेत। 36 बरोबर 36 आलेला आहे। अर्थात या 3 संख्या 4, 6 आणि 9 या परस्परांच्या प्रमाणात आहेत असं आपण म्हणू शकतो। ठीक आहे। आता या दुसऱ्या उदाहरणाचा विचार करूयात। मध्यम प्रमाणपद काढणं असं आपल्याला दिलं जातं। म्हणजेच 3 संख्या प्रमाणात असताना जेव्हा आपण A/B बरोबर B/C लिहितो त्यावेळी B हे त्याचं मध्यम प्रमाणपद आहे। त्याचा आपण वर्ग करून AC च्या गुणाकाराशी स्थिर आणि बरोबरी जुळतोय का ते पाहत असतो। म्हणजे बघा या ठिकाणी दिलेल्या संख्या 49 आणि 64 आहेत। आता 49 आणि 64 यांचं मध्यम प्रमाणपद आपल्याला शोधायचं आहे तर ते कसं शोधता येईल बघा। तर या ठिकाणी आपण A, B, C अशा जर यांच्या किमती दिल्यात तर काय होतं बघूयात। B वर्ग बरोबर आपण काय म्हणत असतो, 49 गुणिले 64
पण जर आपण फक्त बी काढत असतो तर काय केलं असतं, या ठिकाणी या बी वर्गाचा वर्गमूळ आपण घेतला असतं. म्हणजेच आपल्याला बरोबरीत यांचं सुद्धा वर्गमूळ घ्यावं लागेल. म्हणजे काय होईल बघूयात. वर्गमुळात बी वर्ग बरोबर वर्गमुळात 49 गुणिले 64 असं लिहिलं. मग यांचं वर्गमूळ काढल्याबरोबर वर्गमुळात बी वर्गाचं वर्गमूळ फक्त बी आलं, तर वर्गमुळात 49चं वर्गमूळ 7 झालं आणि वर्गमुळात 64चं वर्गमूळ फक्त 8 आहे. त्यामुळे आता या स्टेजवर मात्र आपल्याला वर्गमुळाचे चिन्ह देण्याची गरज नाही. म्हणून आपण बी बरोबर 7 गुणिले 8 असं सरळ सरळ लिहू शकतो आणि त्यानंतर या दोघांचा गुणाकार करून बी बरोबर 56 हे आपल्याला मिळतं. अर्थात 49 आणि 64 ह्याचं मध्यम प्रमाण पद 56 येतं. आता या उदाहरणावरून आपण परत एकदा त्याचा सराव करूयात. जसं की 49 आणि 81 असे जर ए आणि सी मिळाले असतील तर याचं बी म्हणजे मध्यम पद काय आहे ते आपण पाहूयात. आपण काय म्हणतो, बी वर्ग बरोबर ए सी, अर्थात बी वर्ग म्हणजे 49 गुणिले 81 असणार आहे. मग आपण या दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढू. म्हणजे वर्गमुळात बी वर्ग बरोबर वर्गमुळात 49 गुणिले 81. आता याचं वर्गमूळ फक्त बी होईल, तर यांचं वर्गमूळ 49चं वर्गमूळ 7 असेल आणि 81चं वर्गमूळ 9 असणार आहे. म्हणजेच बी बरोबर 7 9 63 असं येणार आहे. म्हणून आपलं उत्तर 49, 63 आणि 81 या तीन संख्या प्रमाणात आहेत आणि 49 आणि 81 याचं मध्यम प्रमाणपद 63 आहे असं आपण म्हणू शकतो. आता हे तिसरे उदाहरण पाहूयात, ज्यामध्ये आपल्याला प्रथम प्रमाणपद काढायचं आहे. जेव्हा की आपण या तीन संख्या प्रमाणात आहेत म्हणतो आणि ए छेद बी बरोबर बी छेद सी लिहित असताना बी वर्ग बरोबर ए सी अशी आपली माहिती तयार आहे. बघा आता काय म्हणता येईल, प्रथम प्रमाणपद काढणे म्हणजे हे ए असणार आहे, हे बी आणि हे सी. तर अशा वेळी आपण काय करू शकतो, आपल्याला आता माहिती असल्यासारखं बी वर्ग बरोबर ए सी. आता किमती ठेवूयात आपण. बी वर्ग म्हणजे 20चा वर्ग बरोबर ए ची किंमत माहिती नाही पण सी आपल्याला माहिती आहे. यानुसार आपल्याला 20चा वर्ग बरोबर ए आणि ह्या गुणाकारातला 25 इकडे आपण भागाकारात देऊ शकतो. म्हणजेच पहा तगणित काय तयार झालं, ए बरोबर 20 गुणिले 20 म्हणजे 20चा वर्ग छेद 25, 5 5 25, 5 20, 5 1 20, 5 1 5 आणि 5 20, अर्थात ए बरोबर 4 गुणिले 4 16 हे आलेलं आहे. म्हणजेच आमचं पहिलं पद 16 असणार आहे, दुसरं 20 आणि तिसरं 25. आता या उदाहरणाची चर्चा करून आपण उत्तर परत एकदा काढून पाहूयात. जसं की या ठिकाणी आपण याला ए, 6ला बी आणि 9ला सी असं म्हणू शकतो आणि बी वर्ग बरोबर ए सी असं असेल तर बी वर्ग अर्थात 6चा वर्ग करावा लागेल. ए ची किंमत आपल्याला माहिती नाही त्यामुळे ए तसाच लिहिला, गुणाकारात असेल 9. मग ए बरोबर काय असेल तर 6 गुणिले 6 6चा वर्ग छेदात असेल 9. मग 3 2 6 आणि 3 त्रिक 9, 3 1 3, 3 2 6 आणि 2 2 4 बरोबर ए असं तुम्हाला करता येईल. किंबहुना काही मित्रमंडळी असेही करू शकतात, ते इथे ए बरोबर 6चा वर्ग 36 छेद 9 अशी स्टेप लिहितील आणि 9 1 9, 9 चौक 36 असं सरळ सरळ त्यांचं उत्तर ए बरोबर 4 हे आणू शकतात. त्यामुळे ए म्हणजे 4, बी म्हणजे 6 आणि सी म्हणजे 9 अशा तीन प्रमाणातील संख्या आपल्याला समोर मिळतात. आता हे चौथे उदाहरण आपण सोडून पाहूयात, ज्यामध्ये आपल्याला द्वितीय किंवा मध्यम प्रमाणपद काढायचं आहे आणि ए छेद बी बरोबर बी छेद सी आहे. या ठिकाणी मध्यम प्रमाणपद म्हणजे बी काढायचं आणि बी च्या बद्दल आपलं सूत्र तर अतिशय छान तयार आहे, ज्याला की आपण बी वर्ग बरोबर ए सी असं म्हणतो आणि मग बी वर्ग वरून आपण बी काढू शकतो. म्हणजे बघा हा काय आहे, म्हणजे बघा हा काय किमती आहेत ते. इथे आपण याला ए, या ठिकाणी बी आणि या ठिकाणी सी असं लिहिलं तर आपल्याला असं माहिती आहे की सूत्र बी वर्ग बरोबर ए सी आहे. म्हणजेच बी आपल्याला माहिती नाही म्हणून सध्या तो बी वर्ग तसाच लिहिला. ए ची किंमत आहे 64 आणि सी ची किंमत आहे 121. या अनुषंगाने आपण या बाजूचा आणि याही बाजूचा आपण वर्गमूळ काढून पाहूयात. वर्गमुळात बी वर्ग बरोबर वर्गमुळात 64 गुणिले 121 आपण असं लिहिलं. याचे वर्गमूळ फक्त बी तयार झाले तर याचं वर्गमूळ 64 वर्गमूळ 8
आणि 121 चं वर्गमूळ 11 आहे. म्हणजेच बी बरोबर 11 8 88 तयार झालं. आणि अशा पद्धतीने ए म्हणजे 64, बी म्हणजे 88 आणि सी म्हणजे 121 अशा आपल्याला किमती मिळतात. आता हे दुसरं उदाहरण सोडून आपण आपलं काम परफेक्ट कितपत येतं त्याची चाचपणी करूयात. ठीक आहे. पहा या ठिकाणी ए ची किंमत 49, बी ची किंमत आपल्याला शोधायची आहे आणि सी ची किंमत 81 आहे. जर आपण बी वर्ग बरोबर एसी असं म्हणतो तर बी वर्ग बरोबर ए म्हणजे 49 आणि सी म्हणजे 81 या किमती आपल्याला मांडता येतात. आपण दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढूयात. त्यामुळे वर्गमुळात बी वर्ग बरोबर वर्गमुळात 49 गुणिले 81. म्हणूनच या बाजूचं वर्गमूळ फक्त बी तयार झालं तर इथे 49 वर्गमूळ 7 आणि 81 वर्गमूळ 9 आलेलं आहे. म्हणजेच बी बरोबर 63 अशी आपल्याला किंमत मिळते. आता या ठिकाणी 3 संख्या प्रमाणात असताना तृतीय प्रमाणपद काढणं याची चर्चा आपण करणार आहोत. आणि आपल्याला माहिती आहे की ए छेद बी बरोबर बी छेद सी अर्थात बी वर्ग बरोबर ए सी असं असतं. म्हणजे आपल्याला ए आणि बी यांच्या किमती माहिती आहेत आणि या तिन्ही संख्या प्रमाणात असताना सी आपल्याला शोधायचा आहे. ठीक आहे. तर मग काय करता येईल, बी वर्ग बरोबर ए सी, बी म्हणजेच 12चा वर्ग बरोबर ए म्हणजे 16 आणि सी ची किंमत माहिती नाही म्हणून 16C अर्थात 12 गुणिले 12 बरोबर 16C म्हणून 12 गुणिले 12 बरोबर म्हणूनच 12 गुणिले 12 छेद 16 बरोबर सी. मग इथे बघा 4 त्रिकम 12 4 चौक 16 4 एक 4 4 त्रिकम 12 म्हणजेच 3 त्रिक 9 सी बरोबर 3 गुणिले 3 अर्थात सी बरोबर 9 अशी आपली किंमत येते. जिथे की ए म्हणजे 16 बी म्हणजे 12 आणि सी म्हणजे 9 असणार आहे. आता आपण या उदाहरणाची चर्चा करूयात ज्या ठिकाणी ए म्हणजे 4 बी म्हणजे 6 तर सी म्हणजे काय ते आपल्याला शोधायचं आहे आणि या तिन्ही संख्या प्रमाणात आहेत असंही म्हटलेलं आहे. त्यावरून आपण बी वर्ग बरोबर ए सी याची मांडणी करू. आता बी म्हणजेच 6चा वर्ग, ए म्हणजे 4 गुणिले सी ची किंमत माहिती नाही. यावरून आपण 6चा वर्ग 36 बरोबर सी आणि गुणाकारातला 4 हा या ठिकाणी भागाकारात दिला. 4 एक 4 4 9 36 अर्थात सी बरोबर 9. या ठिकाणचा ही सी ची किंमत 9 चारी आहे. हा निव्वळ योगायोग आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं ए बी सी या 3 संख्या प्रमाणात असताना आपण ए छेद बी बरोबर बी छेद सी अशा सूत्राच्या सहाय्याने बी वर्ग बरोबर ए सी हा स्थिरांक प्राप्त करत संबंधित ए बी आणि सी यांच्या कुठल्याही एकाची किंमत नसताना ती उपलब्ध करू शकतो. अपेक्षा आहे तुम्हाला या भागातून खूप काही छान आणि स्पष्ट शिकायला मिळालं असेल. तुम्हाला जे समजून आलंय अशा अनुषंगाची अधिकची उदाहरणं तुम्ही करा आणि तुमचे शिक्षक किंवा तुमच्या शिक्षिका यांना आवर्जून दाखवा. तुमचे पालकही आहेत जे तुम्हाला यात खूप छान मदत करू शकतात. त्यामुळे निश्चितच तुम्ही त्यांनाही दाखवून तुमच्या कामाची शाबासकी मिळवायला शिका. ठीक आहे. तर पुन्हा भेटूयात. धन्यवाद. बासू मॅथ्स वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर टिक करून ऑल हा पर्याय निवडा.